स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मी परत आलो आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 28 जानेवारी रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान याच ठिकाणी बारामतीच्या या विमानतळावरती कोसळलेलं होतं। ह्या बाजूला आपण बघतोय की ही विमानाची धावपट्टी आहे, जो रनवे आहे त्याच्या ह्या डाव्या बाजूला इथं विमान कोसळलं आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी याच ठिकाणी आपला अखेरचा श्वास घेतला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्याच्या नंतर आतापर्यंत विमान दुर्घटनाग्रस्त झालं, अजितदादांचा घात झाला की अपघात झाला याच्या चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे। कालच पुन्हा एकदा रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये अनेक मुद्दे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणायचा प्रयत्न केला। मात्र मी पुन्हा एकदा सांगतो की आपण गेल्या भागामध्ये या विमानतळामध्ये असलेल्या अशा काही गोष्टी समोर आणलेल्या होत्या की या विमान अपघाताचा आणि बारामतीच्या विमानतळाचा किती संबंध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। आपण बारामतीचं विमानतळ हे किती दोषी आहे ह्या घटनेला हे सांगत असताना मी पुन्हा एकदा सांगतो की याच धावपट्टीवरती या अगोदर 9 विमानं कोसळलेली होती आणि ही 9 विमानं कोसळल्याच्या नंतर DGCAनं या घटनांचा तपास केलेला आहे आणि या घटनांचा तपास केल्याच्या नंतर याच्यामध्ये काय आढळलंय तुम्हाला माहिती आहे? ज्या ब्लॅक बॉक्सची सध्या महाराष्ट्रात आणि देशात चर्चा आहे की विमानातला ब्लॅक बॉक्स गायब झाला, तर तो गायब झाला असेल का, तो जळाला असेल का याच्यावरती शंका येते, प्रश्नचिन्ह निर्माण होतं। ते कशामुळं? तर DGCAने याच्या अगोदर AAIBच्या मार्फत म्हणजेच विमान अपघातग्रस्त जेव्हा होतं त्यावेळेस त्याची चौकशी करणारी जी टीम आहे त्यांच्या मार्फत जी चौकशी केली होती त्यांनी सांगितलेलं होतं की इथं ज्या ज्या वेळेस विमानं पडली त्या वेळेस त्या विमानांचा डेटा चोरीला गेला, घाण झाला किंवा तो डेटा करप्ट करून पुन्हा विमानामध्ये इन्सर्ट करण्यात आला। धक्कादायक गोष्ट आहे। ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत काय नाही हे आपण सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय जाहीर सभा। सुरुवातीला समजून घ्या बारामतीचं विमानतळ। बारामतीचं विमानतळ नेमकं ताब्यात कोणाचे आहे? इथली ATCची प्रणाली जी आहे ती नेमकं कोण ऑपरेट करतं, त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे? सुरुवातीला बारामतीच्या विमानतळाकडं या अपघाताचा मोर्चा का वळतो हे पहिल्या 1 मिनिटात मी क्लिअर करतो। कुठल्याही विमानाला उड्डाण घेत असताना आणि लँड होत असताना तिथलं पहिल्यांदा वातावरण बघितलं जातं, ज्याला आपण म्हणतोय की अपघाताच्या वेळेस व्हिजिबिलिटी नव्हती होती। ते कोण सांगतं? तर ज्या ठिकाणी विमान लँड होणार आहे, जिथं उतरणार आहे तिथली ATCची टीम सांगत असते की इथलं वातावरण काय, व्हिजिबिलिटी आहे नाही वगैरे। आता व्हिजिबिलिटीचा प्रश्न का निर्माण होतो? तर व्हिजिबिलिटी नव्हती म्हणून विमानानं गो अराउंड केलं। म्हणजे काय, तर पहिल्यांदा लँड होताना व्हिजिबिलिटी नव्हती त्यामुळं पुन्हा विमान गो अराउंड झालं आणि परत राऊंड घेत असतानाच हा अपघात झाला। म्हणून हे क्लिअर समजून घ्या। मग पहिल्यांदा रोल येतो कोणाचा? तर बारामती ATC। बारामती ATCनं त्या दिवशी व्हिजिबिलिटी नसताना परमिशन का दिल्या? कारण जर व्हिजिबिलिटी नव्हती तर विमान मुंबईतून टेकऑफच झालं नसतं। त्याच्यामुळं बारामती विमानतळाचा आणि इथल्या यंत्रणेचा या अपघाताशी महत्त्वाचा संबंध येतो। आता पुन्हा एकदा तुम्हाला मुद्द्यावरती आणतो। बारामतीची ATC ऑपरेट कोण करतं? बारामतीची ATC ऑपरेट करण्याची जबाबदारी इथं ज्या 2 फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये एक रेडबर्ड आहे आणि दुसरं कारवार एव्हिएशन आहे। तर या 2 इन्स्टिट्यूटच आता या ATCची प्रणाली ऑपरेट करत असतात, त्यांचेच लोक ऑपरेट करत असतात। त्या दिवशी सुद्धा यांच्यापैकीच कोणीतरी ATC ऑपरेट केलेलं आहे अशी पूर्ण खात्रीची माहिती आहे। त्याच्यामुळे विमान टेक ऑफ झालं आणि लँड होताना दुर्घटनाग्रस्त झालं। आता पुन्हा एकदा मुद्द्यावरती येतो की ज्या वेळेस मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इथं बारामतीमध्ये या अगोदर 9 विमान अपघात झालेले आहेत, त्याच्यातले 5 विमान अपघात ह्या रनवेच्या आजूबाजूला झालेत। कधी इकडं विमान पडले, कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला, कधी 29 रनवेकडं, कधी 11 रनवेकडं असे ही विमानं पडलेली आहेत। ज्या वेळेस ही विमानं पडली त्या वेळेस DGCAने याच्यामध्ये सुमोट ॲक्शन घेतली आणि AAIBला या घटनांचा तपास करायला लावला। आता त्याच्यातली एक घटना अत्यंत महत्त्वाची ज्याचा तपास DGCAनं केलेला आहे आणि त्याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे, तो रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतोय। DGCAनं AAIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जे आहे
त्यांनी ज्यावेळेस या घटनेचा तपास केला त्यावेळेस 19/10/2023 आणि 22/10/2023 ह्या 2 दिवशी सलग 2 विमानं पडली होती. सलग 2 विमानं पडली होती, म्हणजे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस AAIBने काय केलं तर AAIBनं इथं आल्याच्या नंतर ज्यावेळेस विमानामधला जो ब्लॅक बॉक्स, पुन्हा एकदा त्या चर्चेवरती येतं की ज्यावेळेस जो यांचा म्हणजे आता ह्या विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स नाही तर त्याच्यामध्ये दुसरी काहीतरी यंत्रणा असते की ज्याच्यामध्ये सेम विमानांचा सगळा डेटा साठवला जातो. मग त्याला गार्मिन कॉकपिट असं पण म्हटलं जातं. आणि मग या गार्मिन कॉकपिटमधून जे SD कार्ड असतं ज्याच्यामध्ये सगळा डेटा, ज्याचा ब्लॅक बॉक्समधली जी चिप जळू शकत नाही असं म्हटलं जातं, तसं हे SD कार्ड असतं. आणि ह्या SD कार्डमध्ये त्या विमानाच्या टेकऑफ पासून लँडिंग पर्यंतचा सगळा डेटा जसाच्या तसा असतो. मग AAIBनं काय म्हटलंय हे इंग्रजीमधलं मी तुमच्या स्क्रीनवर पण दाखवतोय. सुरुवातीला तुम्ही ते समजून घ्या. याच्यातला सगळा महत्त्वाचा मजकूर ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस ही आपल्याला गोष्ट लक्षात येते. जी हायलाईट केलेली गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथून पिवळ्या लाईनमध्ये जे हे केलं त्याच्या वरची लाईन, वेन धिस कार्ड वॉज इन्सर्ट इन कम्प्युटर द प्रॉपर्टीज ऑफ डाटा फाईल शो दॅट डाटा मॉडिफाय. म्हणजे काय म्हटलेलं आहे तर हे विमानात असलेलं जे SD कार्ड आहे, जो डेटा साठवला जातो, ते SD कार्ड काढण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर ते कम्प्युटरला लावून त्याचा डाटा मॉडिफाय करण्यात आलेला होता. फॉर ऑल फाईल्स ऑज 22/10/2023 बिटवीन 8:30 ते 8:50, म्हणजे या 20 मिनिटाचा डाटा. धिस शोज दॅट द कार्ड वॉज रिमूव्ड बाय रेडबर्ड एव्हिएशन करून तो डाटा रिमूव्ह करण्यात आल्याचं स्पष्ट लेखी म्हणणं देण्यात आलेलं आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तो डाटा रिमूव्ह केला आणि पुन्हा ते SD कार्ड आहे तसं परत फ्लाईटमध्ये म्हणजे विमानामध्ये टाकण्यात आलेलं होतं असं AAIBच्या टीमला आढळून आलं. असं किती वेळा झालंय तर याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस पहिला अपघात झालेला होता त्यावेळेस सुद्धा अशीच घटना दिसून आलेली होती. आणि त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीनं हे SD कार्ड म्हणजे जो डाटा रिकवर करण्यात येतो ते SD कार्ड जे आहे ते त्याच्यातून रिमूव्ह करण्यात आलेलं होतं. मग हे कोण करतं? मग मी पुन्हा तुम्हाला सांगतो की हा डाटा रिमूव्ह करण्याचं आणि अजितदादांच्या अपघाताच्या विमानाचा संबंध काय, इथं तुम्हाला शंका निर्माण होईल. आणि मी जे सांगतोय त्याच्यावरती तुम्हालाही कदाचित सत्यता वाटेल. ज्यावेळेस अपघातग्रस्त विमान झालं त्यावेळेस इथं सगळ्यात पहिल्यांदा कोण होतं तर याच 2 ज्या फ्लाईट ट्रेनिंग सेंटर आहेत त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी होते. सगळ्यात अगोदर तेच या विमानतळापाशी आले, विमान दुर्घटना झालं तिथं आले. असं असू शकतं का की यांची काहीतरी चूक लपवण्यासाठी त्यांनी, कारण त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृतदेह ओळखण्यापासून महाराष्ट्र पॅनिक होता. इथं आग लागलेली होती, इथं बंब आणायचे होते, ते विझवायचं होतं. त्यावेळेस कोणाच्या डोक्यात काय शिजत होतं तर याच्यामध्ये एक गोष्ट शिजत होती की या विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधून त्या बॉक्समधून चिप काढणं, ती गायब करणं किंवा ती नष्ट करणं. आणि हे कोण करू शकतं? कदाचित शंकेला वाव आहे, शंकेला जागा आहे. मग मला रोहित पवारांना हा प्रश्न विचारायचा आहे की ते बारामतीच्या विमानतळाकडे त्यांचा मोर्चा का वळत नाही? मला शंका आहे, कदाचित ती तुम्हालाही येऊ शकते. बारामतीच्या या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुणी आणल्यात हे सगळ्यांना माहिती आहे. मी अधिकचं न बोललेलं बरं. परंतु मूळ ज्या गोष्टी आहेत, अपघातग्रस्त विमान होण्यासाठी दादांचं बारामतीचं एअरपोर्ट आहे. मी पुन्हा सांगतोय की बारामतीच्या एअरपोर्टच्या चुकीमुळं हा अपघात झालाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा डाटा गायब होण्यासाठी सगळ्यात अनुभवी माणसं सगळ्यात अगोदर इथं कोण होतं तर हीच होती, ज्यांना माहीत आहे ब्लॅक बॉक्स कुठं असतो, ती चिप कशी काढायची असते, कारण ह्याच्या अगोदर त्यांनी हे उद्योग केलेले आहेत. आणि मग हा डाटा रिमूव्ह केल्याच्या नंतर हे लोक एवढ्यावरही थांबले नाहीत. स्वतः DGCAची टीम आले, याच्यामध्ये काय IAS ऑफिसर आले, त्यांनी ह्या घटनेची चौकशी केली. त्यांनी ह्या घटनेची चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये याविषयी तक्रार दाखल केली
की आम्ही इथं जे विमान अपघात होत आहेत त्याची चौकशी करण्याकरता आलो असता इथं रेडबर्ड नावाची जी फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्याचे अधिकारी आम्हाला काम करू देत नाहीत, विमानांचा डेटा देत नाहीत, SD कार्ड देत नाहीत किंवा आम्हाला विमानतळाची काही पाहणी करू देत नाहीत। त्यावेळेस त्यांनी हे मेन्शनही केलं की हे विमानतळ अत्यंत असुरक्षित आहे, इथं कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही, विमानासाठी लागणारं इंधन जे आहे ते कुठल्याही परवानगीशिवाय उघड्यावरती ठेवण्यात आलेलं आहे, हे अत्यंत धक्कादायक आहे। अशा प्रकारचा गुन्हा बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। त्याचा CR नंबर, गुन्हा रजिस्टर नंबर होता 899/2023। हा गुन्हा बारामतीच्या पोलिसांनी रद्द केला होता। मी पुन्हा एकदा सांगतोय की या अपघाताला बारामतीची स्थानिक प्रशासन व्यवस्था आणि बारामती एअरपोर्ट ज्यांच्या ताब्यात आहे ते सगळे लोक जबाबदार आहेत। म्हणून मी सांगतोय की तो गुन्हा रद्द केला। स्थानिक पोलीस स्टेशनच्या ज्या इथल्या तत्कालीन PI आहेत वैशाली पाटील नावाच्या, त्यांनी हा अत्यंत गंभीर गुन्हा रद्द का केला, त्यांना या एअरपोर्ट सिस्टीम मधली, फ्लाइंग सिस्टीम मधली, विमानांच्या तंत्रज्ञानातली काय अक्कल होती की त्यांनी हा गुन्हा रद्द केलेला होता। त्यामुळं शंकेला वाव आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा। धन्यवाद।